मारो मारो हो मार तुमच्या माईला महिन्यासाठी तर नाहीच. म्हणजे ते राहत होतं का गावात? हा मुलगा राहत होता? हो रात गेला. पोलीस पाटील राहत नव्हता जास्त त्याच्या रात गेला ना, रात गेला. त्याची आई येते राहती. पिंपरण या गावचे पोलीस पाटील आहेत. पिंपरण या गावचे पोलीस पाटील आपल्या सोबत आहेत. ते मुलगा या गावाचा आहे का नाही आणि त्या मुलाबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत. काय प्रकार होता आणि काय घटना घडली. मी लता कामाची सगळे पिंपळच्या पोलीस पाटील आहेत. ते मुलगा इथला काही रहिवाशी नाही, ते दुसऱ्या गावचं त्याचं आहे. ते आजूळ आहे इथं. त्याचे वडील दारू पितात म्हणून त्याच्या इथं राहते. कधी म्हणजे त्याच्यासोबतच जाते, पण ते काही इथले रहिवाशी नाही. तर ते असं बाहेरच राहणारा मुलगा आहे. कधीतरी येते बाहेर. त्याचं वर्तनच तसं आहे. ते निवांत बोला काही नाही. म्हणजे त्याचा आणि गावाचा काही संबंध नाही. सरपंच साहेब या. सरपंच साहेब या घटनेबद्दल सविस्तर माहिती द्या. काय घटना घडली होती? रहिवाशी इथला वय की आमच्या गावचा पाहुणा आहे. गावचा पाहुणा आहे. कोणतं गाव? पूर्ण नाव सांगा त्या मुलाचं की आपल्या गावचं नाव काय? पिंपरण तालुका पूर्णा जिल्हा परभणी. त्या मुलाचा आणि गावचा संबंध काहीच नाही. नाही काय सांग पाहुणा आहे गावचा. येते जाते राहते. आपण सरपंच ना? हा सरपंच. सरपंच आणि आता यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्या मुलाचा आणि या गावाचा काय संबंध नाही. या गावाचा ते मुलगा पाहुणा आहे असं सांगता सर्व भीमसैनिकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. तेच आम्ही भेट नाही असं बोलणार आहे ना, तुम्ही सोडू बी नका का आमचं महाराष्ट्रातल्या सर्व भीमसैनिकांना आवाहन केलं की ते जिथं कुठं दिसल आता आहे आणि भविष्यात त्याला भोंगळ करून तुडवायचंच काम भेटलं तिथं त्याला सुखरूप जगू द्यायचं नाही. काय नाव साहेब आपलं? भोजराज निवृत्ती सोनटे. भोजराज निवृत्ती सोनटक्के पिंपरण या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. काय घटना घडली होती आणि काय सविस्तर माहिती सांगतात आपल्याला, आपण जाणून घेऊया. काय त्यानं काहीतरी ते बोललं म्हणा, त्याच्यावर काहीतरी जातीवादी शिवगाळी केली म्हणा. ते काही या गावचे ते इथंच राहतात. ते त्याचं ते मामा ते राहतात आज्या. ते फरारच आहे 2-3 महिन्यासाठी तर नाहीच. म्हणजे ते राहत होतं का गावात? हा मुलगा राहत होता? हो रात गेला. पोलीस पाटील राहत नव्हता जास्त त्याची आई रात गेला ना, रात गेला. त्याची आई येते राहती. त्याचा वडील आहे पिदाडी. त्याच्या घरला आम्ही एकदा दोनदा गेलत्या. त्याची जी आई आहे त्याची आईला एवढा मारहाण मारते. आम्ही गेलत्या 12-12 1-1 वाजता आम्ही पिंपरून गेल्या. नांदेडाच असते ते. मग गेल्या त्याच्या आईला आम्ही एकदा दोनदा घरला आणलं. मग त्याच्या आम्हाला आमची हवाली करा आधी. बाकी काही सांगायचं नाही. शहाणपणा शिकवायचं नाही. शहाणपणा शिकवायचं नाही आम्हाला. शहाणपणा शिकवायचं नाही. त्याच्या घरच्या आमच्या हवाली करा आधी. त्या माईचं धवडं त्या महाराज बुडी माई झाले गोड लागा छिनार माईच्या त्याला पहिलं बोलवा. बाकी काही शहाणपणा आम्हाला सांगायचं नाही. बाकी काही शिकवायचं नाही आम्हाला. बाकी काही शिकवायचं नाही आम्हाला. बाकी काही शिकवायचं नाही. हा त्या माई झाला आमच्या त्याच्या माईला आला पाहिजे छिनारजीला. सर्व गावकऱ्यांच्या वतीने समाज बांधवांच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी. तर असे प्रकरण होणं यासाठी कायदेशीर आणि याचा परिणाम भविष्यात काय होऊ शकते साहेब त्याची जाणीव करून द्या आणि थोडक्यात माहिती द्या अशा समाजकंटकांना या माध्यमातून. सदर जे त्या 2 मुलांनी जो इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे त्या संदर्भानं शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये IT ॲक्ट सुद्धा लागलेला आहे. तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा लागलेला आहे. तर त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे कुठल्याही समाज बांधवांनी कायद्याचं उल्लंघन करू नये. त्यावर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई होईल. कारवाई तर होणारच, पण याचा परिणाम काय होतात जे असं करतात त्याचे भविष्य कायद्याच्या पद्धतीनं जे काही त्यांच्यावर कारवाई करता येईल पोलीस विभागातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात. धन्यवाद साहेब. महाराष्ट्रातल्या सर्व भीमसैनिकांना माझा जय भीम. हे भडवा जिथं कुठं दिसेल त्याला भोंगळ करून मारलं पाहिजे. त्याचा फेस चेहरा या महाबोधी चॅनलच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्रात जाहीर करणार आहोत. आणि एवढे जे युवक आले ते दाखवा. या युवकांसाठी तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा. अन्याय झाल्यानंतर घरात बांगड्या घालून बसणारे आपले लोक आहेत, लवकर येत नाहीत बाहेर. बरोबर आहे.
तर जसं असं कुठलं प्रकरण घडलं तर तत्काळ कारवाई करण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला आणि संबंधित मुलाला उचलून भोंगळ करून आणलं पाहिजे. घाबरायचं नाही. समाज आपल्याला सर्व पद्धतीने सक्षम आहे मदत करण्यासाठी.